नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। बिबट्याला रेस्क्यू करत असतानाची दृश्य आणि नागरिकांची धावपळ या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। कल्याण नगर महामार्गावरती ओतूर या ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळते। रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने वाहनावरती झडप मारण्याचा प्रयत्न केला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे बुलढाण्यातील खामगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निखिल पाटलांवरती उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरींनी कारवाई केली आहे। आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला उद्धट वागणूक दिल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। त्यानंतर रस्त्याच्या मागणीचे प्रकरण नायब तहसीलदारांकडून काढण्यात आले। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव आणि सालेकसा या दोन तालुक्यातील 36 गावांना पाणी पुरवठा केला जातो। वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने या योजनेचा वीज पुरवठा खंडित केलाय। त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। नायगाव परिसरात मोठे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवलेले आहेत। मनसे नेते अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेकडून नायगाव शहरातील खड्डे बुजवण्यात आले। पुण्यात बिबट्याच्या भीतीने शेवाळवाडी मांजरी परिसरात सुद्धा हा भाग दहशतीखाली आहे। दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने कमजोर करत बंद करण्याचं षड्यंत्र सरकारमधीलच मंत्र्यांकडून सध्या सुरू असल्याचा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत। दिव्यांग ओळखपत्र सादर न केल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी ही कारवाई केली। अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतकऱ्यांच्या दारामध्ये कापूस आला, मात्र आता बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या कापसाला योग्य प्रमाण भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। खासगी बाजारपेठेत शेतकऱ्यांचं जवळपास 1000 रुपये प्रति क्विंटल दराने नुकसान होत आहे। कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने परिमंडळ 4चे उपायुक्त सोमय मुंडे यांनी विजयस्तंभ परिसराला भेट देत पाहणी केली। यावेळेला त्यांनी परिसरातील गावच्या पोलीस पाटील, स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र लाखो शेतकरी आज सुद्धा मदतीपासून वंचित आहेत। जिल्ह्यातील सुमारे 6,44,694 पात्र शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र 14 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,62,042 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली। राज्यातील सर्व स्तरावरील न्यायालयांचा परिसर तसंच न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांचा सुरक्षेसाठी अतिरिक्त 8,282 सुरक्षा रक्षक आणि त्यासाठी येणाऱ्या 443 कोटी 24 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे। पण अंमलबजावणी कधी होणार अशी विचारणा खंडपीठ करते। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईकेंनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। जळगावच्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपामध्ये फूट पडली आहे। जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झाले। सुनील काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला। गोंदिया जिल्ह्यात भाजपाने स्वबळाचा नारा दिलाय। तिरोडा, गोंदिया, गोरेगाव आणि सालेकसा या ठिकाणी भाजप स्वबळावरती लढणार आहे। विकास हाच अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं। यवल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळी शहरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। नागपूरमधील बाळापूरचे माजी आमदार बळीराम शिरस्करांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केलाय। नागपूरमधल्या आमदार निवासामध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार आणि श्रीरंग बारणेंनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढवल्या जातील असं म्हटलंय। बाणेरच्या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।
जळगावमधील धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावेंचं नाव जाहीर करण्यात आलंय. महायुतीच्या कोर कमिटीने पत्रकार परिषद घेत वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली आहे. कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि बिनिता घुमरे या दाम्पत्याने शेकडो कार्यकर्त्यांचा आज अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. बळवंत घुमरे आणि बिनिता घुमरे भाजपातून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला. हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अश्लेषा चौधरी आणि इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला. जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच वेळी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. गावातील मुख्य चौकातून शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यात आला. मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलाय. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता अधिक चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईच्या जनतेचा महायुतीवरचा विश्वास आहे, त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवरती युती आघाडी करायला शरद पवारांनी मोकळीक दिली आहे. युती आघाडी करायला अट नाही असं शरद पवार म्हणाले. काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झालेली आहे. काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अलिबागमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. बदलापूर शहरात ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचे कट्टर समर्थक राजेंद्र सिंह सोमवंशींनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केलाय. सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवरती सातत्याने 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिले. लोणावळ्यामध्ये महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावरती लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केलेली आहे. 2 ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लोणावळ्यामध्ये खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्ह आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळालेला आहे. दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे. यावेळी तब्बल 12 संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हा ठराव पारित झाला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 नगर परिषदा तसंच मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाही सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये. एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांचाच पुन्हा तिकीट द्यावं यावरून अजून सुद्धा निर्णय स्पष्ट झालेला नाही. सौदा नगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी केलं आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांनी भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत शहरातून भव्य अशी मिरवणूक काढली. युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसतं, त्यामुळे काहींवरती अन्याय झाला असला तरी सुद्धा युती धर्म पाळला जाईल. तसंच
या देवरुख नगरपंचायतीवरती पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकवण्यासाठी मतभेद आणि मनभेद विसरून जोमाने कामाला लागा असं आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केलंय। मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 4 दिवसात नगरसेवक पदासाठी ऑफलाईन तर एक ऑनलाईन पद्धतीने 168 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख श्याम पावडे यांच्या समवेत 30 पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उभाटा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। यामुळे कारंजा शहरासह तालुक्यामध्ये उभाटाला काहीशी ताकद मिळताना दिसते। चांदवडनंतर आता मालेगावातील एक बडा नेता भाजपाच्या गळाला लागलेला असून 12 बलुतेदार संघटनेचे प्रमुख मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती बंडू काका बच्छाव त्यांच्या शेकडो समर्थकांसोबत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्या प्रवेशाला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे। बिहार तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है। येणाऱ्या काळामध्ये 100% धुळे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेसह महाराष्ट्रात देखील सर्व नगर परिषदांमध्ये आमचा विजयाचा झेंडा राहील असा विजयाचा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे। जळगाव यावलमधील नावी परिसरामध्ये आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वावरील विश्वासाने अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला। शिवसेना उभाटा आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला संकल्प मेळावा घेत भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। जो जिता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनाने चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। आमच्या योजना आवडल्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान केलं असं फडणवीस म्हणाले। बिहारमध्ये 50% मतदान महिलांचं होतं। प्रत्येक महिन्याला 10,000 देणं लहान गोष्ट नाही। पैसे वाटून निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोगाने विचार करावा असं शरद पवार म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पैसे वाटणे चिंताजनक असल्याचंही पवारांनी सांगितलं। निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो। विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपाच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवरती टीका केली। बिहारचा निकाल हे लोकमत नाही, जनाधार नाही, तर तो मशीनचा आधार आहे अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे। आता मतदान केंद्रावरती मतदान करण्यापेक्षा भाजपाच्या कार्यालयात मतदान घ्यावं असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय। ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अभिनेत्री निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात आला। यावेळेला मी भाजपाची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलेलं आहे। बिहार निवडणुकीनंतर भाजपामध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, तर राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर बुलढाण्याच्या खामगावात जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डीजेच्या तालावरती ठेका धरला। फिरकेपंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये उघडकीस आला आहे। अवैध आणि बळजबरीने धर्मांतरण करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीत सक्रिय असल्याचा भाजप खासदार अनिल बोंडेंनी आरोप केला आहे। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा साई दर्शनासाठी आज शिर्डीमध्ये आले होते। यावेळेला त्यांनी दिल्ली स्फोट प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संसदेच्या अधिवेशनात आम्ही सरकारला यावरती प्रश्न विचारू असंही राघव चड्डाने सांगितलं आहे। गोंदिया जिल्ह्यात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळेला आमगाव देवरीमध्ये आदिवासी विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आमदार संजय पुराम यांनी सहभाग घेतला आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावरती जाणार आहेत। या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झालेली असून ते वॉशिंग्टन, ऑर्लँडो आणि सॅन फ्रान्सिस्को या 3 शहरांना भेटी देणार आहेत। एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागतो।
आळंदीत माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशी निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात महापूजा करण्यात आली। सावरोली बुद्रुक गावचे शंकर गणू बेरे आणि निर्मला शंकर बेरे या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला आहे। कार्तिकी एकादशी निमित्ताने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। माऊलींचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात आळंदी नगरीत गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आळंदीची कार्तिकी यात्रा आणि उत्पत्ती एकादशी निमित्ताने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन आजवली या शाळेमध्ये पायी पालखी सोहळा सादर करण्यात आला। या सोहळ्यामध्ये भजन आणि कीर्तन, पांडुरंगाचं नामस्मरण करत गावातून पायी दिंडी काढण्यात आली। कार्तिकी वारी निमित्ताने श्री क्षेत्र देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच देवस्थान परिसरामध्ये भक्तांच्या रांगा लागल्यात। संपूर्ण देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली। नंदुरबारमध्ये 9वीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्याने हिंस्र प्राण्यांपासून बचावासाठी एका अनोख्या यंत्राचा शोध लावलेला आहे। किसान सुरक्षा कवच नावाचं हे यंत्र अतिशय स्वस्त बनत असून या किसान सुरक्षा कवचाची निवड राज्यस्तरावरून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी देखील झाली आहे। संगमनेरमध्ये एका वाहनात 1 कोटी रुपये सापडलेले आहेत। निवडणूक आयोगाने 1 कोटीची रोकड जप्त केली। याबाबत अधिक तपास सुरू असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळे खळबळ माजली। पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण शिवारामध्ये 15 ते 20 एकरवरील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या परिसरातून जाणाऱ्या 33 केव्ही उपकेंद्रातील विद्युत वाहिनी तुटून शेतामध्ये कोसळल्यामुळे आग लागलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला। कर्जतवरून मुद्रे गावाकडे जात असताना भरधाव कारने 4 ते 5 दुचाकींना धडक दिली। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय। अपघातामध्ये 5 जण जखमी झाले असून अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। पैठण्यात इमारतीचं काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेमध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालाय तर 3 कामगार जखमी झालेत। इमारतीच्या पायाभरणी दरम्यान ही दुर्घटना घडली। मालेगावात 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। तांबा काटा परिसरातून पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे। बीड शहराजवळ सोलापूर धुळे महामार्गावर भरधाव वेगातील ट्रक उलटला। चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय। अपघाताचा व्हिडिओ समोर आलेला असून या अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाले। वसईमधील सातिवली या ठिकाणी हनुमंत विद्या मंदिर शाळेत एका धक्कादायक घटना घडलेली आहे। महिला शिक्षिकेने उठाबशा काढायला सांगितल्यामुळे 6वीतल्या वर्गात शिकणाऱ्या काजल गौंड या मुलीचा मृत्यू झालाय। शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून शिक्षिकेने उठाबशा काढायला सांगितलेल्या होत्या। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 2ने 3,31,000चं 165 ग्रॅम जप्त केलेला आहे। गोपनीय माहितीच्या आधाराने पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई दरम्यान सुरक्षा रक्षकांवरती हल्ला झाला। कारवाईसाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांवरती फेरीवाल्यांनी लाठी काठ्यांचा वापर करत हल्ला केलेला आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। हिंगोलीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नीता बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हिंगोलीत अद्याप युतीबाबत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता भाजप स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या कृष्णा बोगे या इसमावरती पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 1,83,83,000चा गांजा जप्त केला आहे। बुलढाण्यातील नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पूनम थोरातांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। एका रेशन दुकानावरती कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। येवला पोलिसांनी इंदोर पुणे महामार्गावरती सापळा रचत खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांकडून 4 किलो गांजा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या गणेश परदेशी आणि रितेश पटेल यांना अटक करत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरती भास्कर वस्तीजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजता कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 2 अनधिकृत कॉल सेंटरवर
सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा 2 ने पर्दाफाश केलेला आहे। दोन्ही कॉल सेंटरमधून 20 हार्ड डिस्क आणि 3 लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत। चौघांना न्यायालयाने 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पुण्याच्या बोरमधील पाले या ठिकाणी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक ओढ्यामध्ये उलटला। चालक तसंच क्लीनरने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उड्या मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला। सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावातील एका हॉटेल मालकाचा मुजोरपणा समोर आलाय। टेंभुर्णीच्या एका हॉटेल मालकाने आपल्या कर्मचाऱ्याला नग्न करत पाईपने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती एका कारला भीषण आग लागली। सुदैवाने कोणी यात जखमी झालेलं नसून अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली। सोलापुरातील विजापूर रोडवरती थांबलेल्या जोडप्यावरती चाकूने वार करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पॅलेस्टाईन गाझामधील मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात येत होता। छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकाने हा सर्व प्रकार समोर आणलाय आणि या घोटाळ्यामध्ये आता देणगी देणाऱ्यांची सुद्धा पोलीस चौकशी केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नरवाडी शिवारामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळलाय। संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।